आफताब पूनावाला यानं न्यायालयामध्ये त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। आफताबची कोठडी संपत असल्यानं मंगळवारी दिल्लीमधल्या साकेत न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं असता न्यायाधीशांच्या समोर आफताबनं खुनाची कबुली दिली। यानंतर न्यायालयानं आफताबच्या कोठडीमध्ये 4 दिवसांची वाढ केली आहे। वालकर कुटुंबियांच्या समर्थनार्थ शिंदे गटाच्याकडून मेणबत्ती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। या निमित्तानं श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यात आला आणि कुटुंबियांना सद्भावना व्यक्त करण्यात आली। दापोलीतल्या साई रिसॉर्ट तोडकामाला स्थगिती देण्यात आली आहे। साई रिसॉर्टच्या बाजूला असलेलं सी काउंच रिसॉर्ट मात्र कारवाईला सामोरं गेलंय। दोन्ही रिसॉर्ट 40 ते 50 दिवसात पाडले जाणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता, पण तूर्तास प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं ती कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे। साई रिसॉर्ट प्रकरणावरून उद्धव गटाचे नेते अनिल परब यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केलाय। किरीट सोमय्यांकडून वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न होतो असं अनिल परब यांनी म्हटलंय। अठ्ठावीस नोव्हेंबरपासून पुण्यातले ऑटो रिक्षा चालक बेमुदत संपावर जाणार आहेत। अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा सरकार बेकायदेशीर रिक्षा बाईकच्या विरोधात कारवाई करत नसल्यानं हा संप पुकारण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे। कोकणातील बहुचर्चित बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे उद्धव गटात मतभेद असल्याची चिन्ह आहेत। खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी या 2 नेत्यांमध्ये बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या समर्थनावर मतभेद समोर आले आहेत। रिफायनरीच्या संदर्भातले संभ्रम दूर करणार असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तसंच कोयनेचं पाणी बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी वापरणार असल्याचंही उदय सामंत यांनी सांगितलंय। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा जे बचाव करतात ते सीमा बांधवांना न्याय देतील का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारलाय। आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी गोवरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क असल्याचं म्हटलंय। भिवंडी, मालेगाव आणि मुंबई इथे गोवरचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चाललाय। राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यांच्या निषेधार्थ नांदेड इथं काँग्रेसनं कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले। तसंच कोश्यारी यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला। उद्धव गटाच्या उपनेत्या अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे। आमदारकी न मिळाल्यानं चित्रा वाघ नाराज आहेत, अशा प्रकारचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे। लंपी रोगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्राचं 3 सदस्यीय पथक अमरावतीमध्ये येणार आहे। येत्या 23 नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्यामध्ये हे पथक पोहोचेल। गुजरातमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्यासाठी महाराष्ट्रात असलेल्या गुजराती मतदारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सीमावर्ती प्रदेशातील मतदार आपापल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान करू शकावेत यासाठी
हा निर्णय घेण्यात आला आहे. सत्तावीस नोव्हेंबरला मनसेच्या गटनेत्यांचा मुंबईमध्ये मेळावा होणार आहे. त्यानिमित्तानं सूचक ट्विट करत सबका हिसाब होगा असं वक्तव्य संदीप देशपांडे या मनसेच्या नेत्यानं केलं आहे. नाशिकमध्ये वाढता गोवर आजाराचा धोका लक्षात घेता स्वतंत्र कक्षाची निर्मिती करत रोगाच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबई मालेगाव पाठोपाठ नाशिकमध्ये देखील गोवरचे 4 संशयित रुग्ण आढळले आहेत. ठाण्यामध्ये गोवरचा शिरकाव झालाय. रुग्णाच्या उपचारासाठी ठाणे महानगरपालिका सतर्क असून आत्ताच्या घडीला ताज्या घडामोडींच्या अनुसार ठाण्यात 29, भिवंडीत 44, नवी मुंबईत 29, मीरा भाईंदरमध्ये 11 गोवर बाधितांची नोंद करण्यात आली आहे. बारामती शहरामध्ये महाविद्यालयांच्या समोर अनेक अल्पवयीन मुले गाडी फिरवताना निदर्शनात येत असतात. या मुलांच्याकडे वाहन चालवायचा परवाना नसतानाही ते गाड्या फिरवत असतील तर त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याचे बारामती पोलिसांनी ठरवलंय. गेल्या 24 तासामध्ये 30 रेल्वे प्रवाशांची लूट झाली आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर हा तपशील समोर आलाय. महाराष्ट्रात थंडीचा तडाखा कायम आहे. अजून 2 दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. या थंडीचा फळ पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामधल्या तापमानात घट झाली आहे. फळबागांवर थंडीचा परिणाम होण्याची शक्यता असल्यानं आपापल्या फळपिकांची काळजी घ्यावी असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कराड तालुक्यामधल्या एका शेतात सोमवारी 3 बिबट्याची पिल्लं आढळली. उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्यांच्या या 3 पिलांना वन विभागानं ताब्यात घेतलं आणि त्यांची मादीशी भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. संग्रामपूर तालुक्यातल्या कोलतजवळ एक अर्भक आढळलं. वान नदीपात्रामध्ये पुरुष जातीचं हे अर्भक बेवारस पद्धतीनं सोडून दिलं होतं. कोल्हापुरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधले गुळ सौदे बंद झाले आहेत. कर्नाटकचे गुळ व्यापारी त्यांचा माल कोल्हापूरचा माल म्हणून विकतायत. तो रोखला जावा अशी मागणी गुळ उत्पादकांनी केली आहे. निखिल खडसेच्या मृत्यूबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचं जळगावात दहन करण्यात आलं. गिरीश महाजन यांनी निखिल खडसेचा मृत्यू कसा झाला ते तपासायला हवं असं वक्तव्य करून मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा या पत्रात निषेध करण्यात आलाय. तसंच या दोघांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी मिटकरींनी केली आहे.
अगं अगं म्हशी मला कुठं नेशी तर म्हणे नाशिकला नेशी आणि नाशिकला जाऊन काय करशी तर म्हणे कृषी प्रदर्शन पाहशी. कृषी क्षेत्रातील ज्ञान आणि नवी संधी उपलब्ध करून देणारं आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कृषीथॉन 2022 24 ते 28 नोव्हेंबर नाशिक. नाशिकला चला ना. क्रेडाय नाशिक सादर करीत आहेत शेल्टर 2022 महाराष्ट्रातील सर्वात भव्य रिअल इस्टेट प्रदर्शन 24 ते 28 नोव्हेंबर डोंगरे वसतिगृह मैदान नाशिक येथे. उद्धव गटात बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे मतभेद. रिफायनरीच्या मुद्द्यावर आमदार राजन साळवींचं समर्थन. विनायक राऊत आता काय करणार? पुण्यात रिक्षा चालकांचा बेमुदत संप. बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा चालक आक्रमक. गूळ उद्योगामध्ये कर्नाटकची घुसखोरी. कोल्हापूरचे गूळ उत्पादक संतप्त. कोल्हापूर बाजार समितीतले गुळाचे सौदे बंद. रागाच्या भरात घडला प्रकार. श्रद्धाची हत्या केल्याची आफताबकडून न्यायालयात कबुली. सबका हिसाब होगा. 27 नोव्हेंबरला मनसे गटनेत्यांचा मेळावा. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट. भारत जोडो यात्रेवर टीकास्त्र. कलाकारांना पैसे देऊन यात्रेत उतरवलं. भाजपा आमदार नितेश राणे यांच्या दाव्यामुळे खळबळ. गोवरमुळे महाराष्ट्र चिंतेत. मुंबई ठाणे पालघर सोबत नाशिक पर्यंत गोवरचा प्रादुर्भाव. राज्यात थंडीचा तडाखा कायम. अजून 2 दिवस थंडीची लाट कायम राहणार. थंडीचा फळपिकांवर परिणाम होण्याची शक्यता. आफताब पुनावाला यानं न्यायालयामध्ये त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आफताबची कोठडी संपत असल्यानं मंगळवारी दिल्लीमधल्या साकेत न्यायालयात त्याला हजर करण्यात आला असता न्यायाधीशांच्या समोर आफताबनं खुनाची कबुली दिली. यानंतर न्यायालयानं आफताबच्या कोठडीमध्ये 4 दिवसांची वाढ केली आहे. वालकर कुटुंबियांच्या समर्थनार्थ शिंदे गटाच्याकडून मेणबत्ती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यात आला आणि कुटुंबियांना सद्भावना व्यक्त करण्यात आली. दापोलीतल्या साई रिसॉर्ट तोडकामाला स्थगिती देण्यात आली आहे. साई रिसॉर्टच्या बाजूला असलेलं सी काउंच रिसॉर्ट मात्र कारवाईला सामोरं गेलंय. दोन्ही रिसॉर्ट 40 ते 50 दिवसात पाडले जाणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता, पण तूर्तास प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं ती कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणावरून उद्धव गटाचे नेते अनिल परब यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल केलाय. किरीट सोमय्यांकडून वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न होतो असं अनिल परब यांनी म्हटलंय. अठ्ठावीस नोव्हेंबर पासून पुण्यातले ऑटो रिक्षा चालक बेमुदत संपावर जाणार आहेत. अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा सरकार बेकायदेशीर रिक्षा बाईकच्या विरोधात कारवाई करत नसल्यानं
हा संप पुकारण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे. कोकणातील बहुचर्चित बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे उद्धव गटात मतभेद असल्याची चिन्ह आहेत. खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी या दोन नेत्यांमध्ये बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या समर्थनावर मतभेद समोर आले आहेत. रिफायनरीच्या संदर्भातले संभ्रम दूर करणार असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तसंच कोयनेचं पाणी बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी वापरणार असल्याचंही उदय सामंत यांनी सांगितलंय. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा जे बचाव करतात ते सीमा बांधवांना न्याय देतील का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारलाय. आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी गोवरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क असल्याचं म्हटलंय. भिवंडी, मालेगाव आणि मुंबई इथे गोवरचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चाललाय. राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यांच्या निषेधार्थ नांदेड इथं काँग्रेसनं कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले. तसंच कोश्यारी यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. उद्धव गटाच्या उपनेत्या अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. आमदारकी न मिळाल्यानं चित्रा वाघ नाराज आहेत, अशा प्रकारचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. लंपी रोगाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्राचं 3 सदस्यीय पथक अमरावतीमध्ये येणार आहे. येत्या 23 नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्यामध्ये हे पथक पोहोचेल. गुजरातमध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या साठी महाराष्ट्रात असलेल्या गुजराती मतदारांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सीमावर्ती प्रदेशातील मतदार आपापल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान करू शकावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सत्तावीस नोव्हेंबरला मनसेच्या गटनेत्यांचा मुंबईमध्ये मेळावा होणार आहे. त्यानिमित्तानं सूचक ट्विट करत सबका हिसाब होगा असं वक्तव्य संदीप देशपांडे या मनसेच्या नेत्यानं केलंय. नाशिकमध्ये वाढता गोवर आजाराचा धोका लक्षात घेता स्वतंत्र कक्षाची निर्मिती करत रोगाच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबई, मालेगाव पाठोपाठ नाशिकमध्ये देखील गोवरचे 4 संशयित रुग्ण आढळले आहेत. ठाण्यामध्ये गोवरचा शिरकाव झालाय. रुग्णाच्या उपचारासाठी ठाणे महानगरपालिका सतर्क असून आत्ताच्या घडीला ताज्या घडामोडींच्या अनुसार ठाण्यात 29, भिवंडीत 44, नवी मुंबईत 29, मीरा भाईंदरमध्ये 11 गोवर बाधितांची नोंद करण्यात आली आहे. बारामती शहरामध्ये महाविद्यालयांच्या समोर अनेक अल्पवयीन मुले गाडी फिरवताना निदर्शनात येत असतात. या मुलांच्याकडे वाहन चालवायचा परवाना नसतानाही ते गाड्या फिरवत असतील तर त्यांच्या पालकांवर कारवाई करण्याचे बारामती पोलिसांनी ठरवलंय. गेल्या 24 तासामध्ये 30 रेल्वे प्रवाशांची लूट झाली आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर हा तपशील समोर आलाय.
महाराष्ट्रात थंडीचा तडाखा कायम आहे. अजून 2 दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. या थंडीचा फळ पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामधल्या तापमानात घट झाली आहे. फळबागांवर थंडीचा परिणाम होण्याची शक्यता असल्यानं आपापल्या फळपिकांची काळजी घ्यावी असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. कराड तालुक्यामधल्या एका शेतात सोमवारी 3 बिबट्याची पिल्लं आढळली. उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्यांच्या या 3 पिलांना वनविभागानं ताब्यात घेतलं आणि त्यांची मादीशी भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. संग्रामपूर तालुक्यातल्या कोलत जवळ एक अर्भक आढळलं. वान नदीपात्रामध्ये पुरुष जातीचं हे अर्भक बेवारस पद्धतीनं सोडून दिलं होतं. कोल्हापुरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधले गूळ सौदे बंद झाले आहेत. कर्नाटकचे गूळ व्यापारी त्यांचा माल कोल्हापूरचा माल म्हणून विकतायत. तो रोखला जावा अशी मागणी गूळ उत्पादकांनी केली आहे. निखिल खडसेच्या मृत्यूबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचं जळगावात दहन करण्यात आलं. गिरीश महाजन यांनी निखिल खडसेचा मृत्यू कसा झाला ते तपासायला हवं असं वक्तव्य करून मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा या पत्रात निषेध करण्यात आलाय. तसंच या दोघांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी मिटकरींनी केली आहे.